कोथिंबीर वडी म्हटलं, की आपण नेहमी त्याच पद्धतीने करून पाहतो. पण जर तुम्हाला मस्त खुसखुशीत आणि मस्त जाळीदार अशी कोथिंबीर वडी आवडत असेल ना, तर आजची ही रेसिपी खरंच खास तुमच्यासाठी. आज मी तुमच्यासोबत मिश्र पिठांचा वापर करून ही अशी मस्त जाळीदार, खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी बनवायची हे शेअर करत आहे. तर चला फार वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी मध्यम आकाराची कोथिंबीरीची जुडी चांगली स्वच्छ धुवून साफ करून बारीक चिरून घेतलेली आहे. आता इथे तुम्हाला जितकी जमेल ना तितकी बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्यायची. यामध्येच आपण आधी सगळे साहित्य घालणार आहोत. तर इथे मी बरोबर एक मोठा चमचा भरून आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलाय. तुम्ही ही कोथिंबीर वडी संपूर्णपणे लाल मिरची पावडरमध्ये बनवलीत ना तरी सुद्धा चालू शकतं. आता यामध्येच पाव चमचा हिंग पावडर घालायची. यासोबतच अर्धा छोटा चमचा भरून हळद घालायची. अगदी एक छोटा चमचा लाल मिरचीची पावडर सुद्धा घातली. यासोबतच अर्धा छोटा चमचा गरम मसाला घेतला आणि 1 ते 1.5 छोटे चमचे भरून यामध्ये जिरं घालायचं किंवा जिऱ्याची पावडर सुद्धा तुम्ही घालू शकता. आता 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे ओवा घ्यायचा आहे. तो हातावरती चांगला चोळून घालायचा म्हणजे स्वाद छान येतो. यासोबतच 1 ते 1.5 चमचा मी इथे पांढरे तीळ घेतले आणि आत्ताच यावेळेसच आपल्याला चवीपुरतीचं मीठ सुद्धा यामध्ये घालायचंय. आता हे सगळं साहित्य एकदा कोथिंबीरमध्ये चांगलं एकजीव मिक्स करून घेऊ. घातलेला ठेचा सुद्धा एकाच जागी सगळा लागायला नको म्हणून तो असा व्यवस्थित पसरवून घालायचा. सगळे मसाले, मीठ, हळद सगळं एकत्र एकजीव कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेतलं. आता यामध्ये पिठं घालूयात. तर सगळीच पिठं मी अर्धा-अर्धा वाटी भरून घेणार आहे. इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी भरून ज्वारीचं पीठ. अगदी हलक्या हाताने मी हे भरून घेतलंय. यासोबतच अर्धी वाटी भरून इथे बाजरीचं पीठ घेतलं. इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. या पिठांपैकी एखादं पीठ जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही हे स्किप केलं तरी सुद्धा चालू शकतं. जसं की तुम्हाला डाळीचे पदार्थ चालत नसतील, तर तुम्ही इथे बेसन स्किप करू शकता. बाजरी प्रत्येक वेळेस घरामध्ये अवेलेबल असतेच असं नाही. इथे बाजरीचं पीठ सुद्धा तुम्ही स्किप करू शकता. यासोबतच अर्धी वाटी भरून मी इथं तांदळाचं पीठ सुद्धा घेतलं आणि हे शेवटी आहे माझ्याकडे थालीपीठाचं पीठ. हे सुद्धा मी अर्धी वाटी घेतलं. घरामध्ये ना आपल्या वेगवेगळ्या प्रकारची पिठं ही असतातच. बऱ्याचदा आपण मिश्र धान्याची भाकरी बनवतो, चपाती बनवतो. तर ते पीठ सुद्धा तुम्ही इथे एक अर्धी वाटी घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. आता सगळी पिठं कोथिंबिरीमध्ये चांगली एकजीव अशी मिक्स करून घ्यायची. एकदा सगळी पिठं एकजीव अशी मिक्स करून झाली, की फक्त अर्धा चमचा तेल यामध्ये घालायचंय. हे आपलं साधं रेग्युलर रूम टेम्परेचरचं तेल आहे. अजिबात गरम करायची गरज नाही. थोड्याशा तेलामुळे ना कोथिंबीर वडी मस्त जाळीदार आणि खुसखुशीत तयार होते आणि सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही. आता इथे तेल सुद्धा व्यवस्थित या मिश्रणामध्ये मी मिक्स करून घेतलं. आता थोडं-थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आणि नेहमीप्रमाणे आपण जसं थोडासा घट्टसर असा गोळा मळून घेतो, अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा मिश्रण आपल्याला मळून घ्यायचंय. तुम्हाला जर थोडीशी आंबटसर अशी वडी आवडत असेल ना, तर थोडीशी आमचूर पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा मग अर्ध्या लिंबाचा रस पिळा. थोडंसं घट्टसरच असं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं अगदी थेंबभर मी तेल लावून घेतलं, म्हणजे मग खूप मिश्रण असं हाताला चिकटणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित अशा वड्यांसाठी आकार सुद्धा करता येईल. आता इथे मी थोड्याशा मोठ्या आकाराच्याच वड्या करणार आहे. यामुळे मिश्रणाचे फक्त 2 गोळे इथे मी तयार करून घेतले. अशा पद्धतीने ते थापून घ्यायचे आहेत, की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित गोल आकारामध्ये वड्या कट करता येतील. तर इथे तुम्ही बघू शकता थोड्याशा मोठ्या आकारामध्ये असा उभा मिश्रणाचा उंडा तयार करून घेतला. आता इथे उकडीचे चाळण आहे, त्याला थोडंसं तेल लावून मी घेतलेलं आहे. यामध्येच हा उंडा ठेवला आणि उरलेल्या मिश्रणाचा पुन्हा एकदा छान असा एकसारखा उंडा तयार करून घेते. कोथिंबीर वडीचे उंडे इथे वाफवण्यासाठी तयार झालेले आहेत. आता यावरती थोडंसं मी असे तेल लावून घेणार आहे, की जेणेकरून कोथिंबीरची वडी दिसायला सुद्धा देखणी दिसेल. दोन्ही उंड्यांना मी इथे तीळ लावून घेतलेले आहेत. आता हे उंडे आपल्याला वाफायचे आहेत. यासाठी कढईमध्ये आधीच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं. हलकीशी यामधून वाफ यायला हवी. यामध्ये आपण ही उकडीची चाळण ठेवूयात. झाकण ठेवू. मध्यम आचेवरती 20 मिनिटांसाठी वड्यांचे हे उंडे उकडून घेऊ. तर इथे बरोबर 20 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता वड्या चांगल्या वाफवल्या गेलेल्या आहेत. हलकीशी याला चीर सुद्धा पडली आहे, पण थंड झाल्यानंतर ही चीर पुन्हा अशी बंद होते, त्यामुळे काहीच हरकत नाही. आता या वड्या आपण थंड करून घेऊ. गरम असताना जर तुम्ही वड्या कट केल्या तर त्या तुटू शकतात.
पण जर चांगलं थंड झालं असेल, तर मात्र लगेचच वड्या अगदी एकसारख्या एका शेपला हव्या तितक्या पातळ तुम्ही कट करून घेऊ शकता. इथे हे मिश्रण थोडंसं गरमच आहे, तरी सुद्धा मी या वड्या कट करून घेतेय. चाकूला जर चांगली धार असेल, तर वड्या अगदी पटकन कट होतात आणि जर धार कमी असेल, तर मात्र वडीमधून तुटण्याची शक्यता असते. तर इथे परफेक्ट अशा वड्या कट होत आहेत. आता बाकीच्या वड्या सुद्धा याच पद्धतीने कट करून घेते. तर या वड्या संपूर्णपणे इथे कट करून झालेल्या आहेत. कट केलेल्या या वड्या सुद्धा तुम्ही अशाच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि ऐन वेळेस हवं असेल तर तुम्ही तळून घ्या किंवा मग शॅलो फ्राय सुद्धा केल्या तरी सुद्धा चालेल. तर इथे कढईमध्ये अगदी आपली जी वडी आहे ती तेलामध्ये बुडेल इतपतच मी तेल घेतलेलं आहे. यामध्येच वड्या आपण तळून घेणार आहोत. हवं असेल तर तुम्ही या वड्या फक्त थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेतल्यात तरी सुद्धा चालू शकतं. कढई, पॅन थोडासा पसरट असेल तर वड्यांचा आकार अजिबात चेंज होत नाही. या उलट जर तुम्ही अशी खोलगट कढई घेतली तर मात्र वड्यांचा आकार थोडासा चेंज होऊ शकतो. आता इथे थोड्याशा वड्या सेट झाल्या की पलटी करून दुसऱ्या साइडने सुद्धा आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्यात. मध्यम आचेवरती एक 3 ते 4 मिनिटांमध्ये वड्या चांगल्या तळल्या जातात. इथे तुम्ही बघू शकता वड्यांवरचा कलर बऱ्यापैकी डार्क झालाय आणि यांना हलकीशी अशी जाळी सुद्धा सुटलेली आहे. याचबरोबर वड्यांवरच्या बुडबुड्या सुद्धा बऱ्यापैकी कमी झाल्यात. याचाच अर्थ आपल्या वड्या अगदी परफेक्ट इथे तळून झालेल्या आहेत. तेलामधून निथळून घेऊ. तर इथे जेवढ्या कट केल्या होत्या त्या संपूर्ण वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि आता तुम्ही या वड्यावरची जाळी सुद्धा पाहू शकता. या पडलेल्या जाळीवरूनच तुमच्या लक्षात येत असेल की ही वडी किती खुसखुशीत झाली असावी. नुसत्याच बेसन पिठाच्या कोथिंबीर वड्या बनवण्यापेक्षा मिश्र पिठाच्या कोथिंबीर वड्या या भरपूर चविष्ट सुद्धा होतात आणि सोबतच पौष्टिक सुद्धा आहेत. मी इथे वड्या तळून घेतल्यात, पण तुम्हाला शॅलो फ्राय करायचे असतील तर तशाही करू शकता. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.